नमस्कार मित्रांनो, स्वागत आपल्या चॅनलमध्ये। आज आपण उभे आहोत नांदेडच्या मोदी ग्राउंडमध्ये आणि या ग्राउंडमध्ये येत्या 24 आणि 25 तारखेला खूप मोठ्या प्रकारचा कार्यक्रम इथे आयोजित होणार आहे। तो म्हणजे हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या शहीदी समागमानिमित्त इथं कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये सर्व राज्याचे सर्व देशाचे लोक येणार आहेत। तर या कार्यक्रमाचा कशा प्रकारे सध्या इथे तयारी चालू आहे हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओमध्ये एंडपर्यंत बघा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। चला तर मित्रांनो, चालू करूया मग आजचा व्हिडिओ, लेट्स गो। तर मित्रांनो, ह्या ठिकाणी जे आहे ते लंगरच्या जो स्वयंपाक वगैरे होणार आहे त्याच्या सगळ्या शेगड्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशा मूवेबल आहेत। त्याला प्रत्येकाला चाकं लावलेले आहेत, लोखंडाचे आहेत आणि याच्यावरती आपल्या लंगरचं जे पण स्वयंपाक वगैरे होणार आहे ते याच शेगड्यांवरती होणार आहे। आणि बघू शकता किती मोठ्या मोठ्या साईजमध्ये कड्या देखील येथे आहेत, कारण की हजारो लाखो भाविक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। तर त्याच्या तयारीमध्ये या ठिकाणी खूप मोठे मोठे साईजचे भगोने पण ज्याच्यामध्ये वरणापासून भाजीपासून विविध प्रकारचे जे पण स्वयंपाक होणार आहे ते ह्याच सगळ्या भगोन्यामध्ये होणार आहे लंगरच्या। आणि मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जे इथे मोठ्या प्रमाणामध्ये लंगर लागणार आहेत या कार्यक्रमामध्ये त्याचं चुलीचं नियोजन सध्या इथं बांधकाम चालू आहे। इटा वगैरे लावून, सिमेंट वगैरे लावून सर्व जे मजूर आहेत ते चुलीचं बंदोबस्त करायलेत, जे की समोर चुलून आता आपल्याला 24-25 तारखेला जे कार्यक्रम होणार आहे त्याच्या जे लंगरमध्ये आपल्याला जे पण स्वयंपाक वगैरे होईल ते ह्या ठिकाणी होईल। सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या चुली इथे मांडण्यात येणार आहेत आणि इथूनच जे लंगरचं जर सर्व स्वयंपाक इथं होणार आहे या बाजूला। एका वेळेस या ठिकाणी आपल्याला 5 ते 10 हजार लोक काम करताना दिसतात सर्व बाजूने, सर्व जे मैदान आहेत सर्व मैदानावरती, कारण की आतापर्यंतचा सर्वात मोठा कार्यक्रम म्हणजे हा हिंद दी चादर आपल्या नांदेडमध्ये होणार आहे। मित्रांनो, या तयारीसाठी मोठे मोठे क्रेन बोलवण्यात आलेले आहेत, हे तुम्ही बघू शकता, कारण की हे पेंडॉल आतापर्यंतचे नांदेडच्या या मोदी ग्राउंडमध्ये आतापर्यंत इतके मोठे मोठे पेंडॉल कधी टाकण्यात आले नव्हते। सर्वात मोठा कार्यक्रम नांदेडमधला आतापर्यंतचा झालेला हा कार्यक्रम होणार आहे, कारण की या कार्यक्रमामध्ये सर्व देशामधून, राज्यामधून, सर्व गावामधून, सर्वत्र जे लोक आहेत, भक्त आहेत, ते नांदेडच्या या मोदी ग्राउंडमध्ये येणार आहेत आणि त्या प्रकारे तिथली तयारी पण तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रकारात ही तयारी चालू आहे। नाही म्हणलं तरी इथे 5 ते 10 हजार पब्लिक आहे फक्त हे काम करण्यासाठी आणि सर्व सेटअपची तयारी आता चालू आहे। सर्व बाजूने आपण बघू, कारण की सर्व व्यवस्था या मैदानामध्ये आपल्याला बघण्यात येणार आहे। सेंटरमध्ये आणि या दोन्ही बाजूला 3 ते 4 आपल्याला इथे लंगर लागणार आहेत या ठिकाणी आणि त्याचबरोबर सर्वांची सोय देखील या ठिकाणी होणार आहेत। वेगवेगळे हॉस्पिटलचे शिबिर लागणार आहेत। एवढेच नाही तर सर्व राज्यांमधले मंत्री, उपमुख्यमंत्री हे सर्व इथे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि इथे मध्ये बघू शकता की किती मोठ्या साईजमध्ये हे पेंडॉल टाकण्यात आलेलं आहे। तर बघू शकता आणि ह्या बाजूला पण दोन्ही बाजूला जवळपास हे जे पेंडॉल आहेत ते 2 ते 3 पेंडॉल आहेत। हे एक आहे आणि हा सेंटरचा एक। सर्व काही या व्हिडिओमध्ये दाखवणार तुम्हाला, व्यवस्थित संपूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओच्या एंडपर्यंत राहा। आणि हे सेंटरमध्ये आणि ते जे समोर दिसाले आपल्याला एकदम मध्ये, तिथे आपल्याला दर्शनासाठी
त्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. ते संपूर्ण दर्शन बाबाजीचे जे दर्शन वगैरे होणार आहेत ते त्या ठिकाणी होणार आहेत. हे पेंडॉल आणि त्या बाजूला पेंडॉल, इथून एंट्री पोर्ट्स राहणार आहे, जिथे की आता बघू शकता की मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. या ठिकाणाहून एंट्री होणार आणि इकडून सरळ जेव्हा बघसाल तर तिथं जाऊन आपल्याला दर्शन वगैरे घेता येणार आहे. सर्व गुरुवर्य, सर्व महाराज वगैरे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तर तुम्ही नांदेडच्या बाहेरचे संपूर्ण जे भक्त आहेत या कार्यक्रमांचा, या नियोजनाचा लाभ घ्यावा, कारण की सर्व प्रकारची सोय आपल्याला या नांदेडमध्ये बघायला मिळणार आहे. पार्किंगपासून ते जेवणाची सोय सर्व काही त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. तर होईल तेवढं जास्तीत जास्त प्रमाणात या कार्यक्रमाला उपस्थित राहा, लोकांना सांगा, कारण की सर्व जगभराची माणसं, जगभराचे लोक इथं येणार आहेत. तर तुम्ही पण या.